नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज बुधवार दिनांक 27 मार्च 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कनेरखेड येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीजेचा सोहळा उत्साहात दर्शनासाठी पंचक्रोशीतील भाविकांची गर्दी। जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीजेचा सोहळा कनेरखेड तालुका कोरेगाव येथे उत्साहात झाला। पंचक्रोशीतील हजारोहून अधिक भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती। संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्यधर्म केला। हरी भजनी हे ढवळलेले जग चुकविला लाग कळी काळाचा कोणाही नलगे साधनांचा पांग करणे केला त्याग देह बुद्धी तुका म्हणे सुख समाधी हरिकथा नेने भव व्यथा गाईल तो। या अभंगातून संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळ्याचे वर्णन झाले। टाळ मृदुंगाच्या तालात अखंड हरिनामाचा गजर सुरू झाला अन पुंडलिक वरदा हरी विठ्ठलाचा जयघोष होताच उपस्थित हजारो भाविकांनी जड अंतकरणाने श्रींच्या मूर्तीवर पुष्प वर्षाव करून कनेरखेड येथे संत तुकाराम बीजेचा सोहळा साजरा केला। कोरेगाव तालुक्यातील प्रति देहू समजल्या जाणाऱ्या कनेरखेड येथील संत तुकाराम महाराज मंदिर परिसरात भाविकांनी बुधवारी दुपारी 12 वाजता याची देही याची डोळा बीजेचा सोहळा अनुभवला। बीज उत्सव सोहळ्यानिमित्त कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। बुधवारी सकाळी 8 वाजता दिंडी सोहळ्यास प्रारंभ झाला। या सोहळ्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला। त्यानंतर 11 वाजता हरिभक्त पारायण श्यामसुंदर महाराज यांचे तुकाराम महाराज वैकुंठ गमनानिमित्त टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य कीर्तन झाले। पहाटेच मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती। सकाळी महाअभिषेक झाल्यानंतर दर्शनासाठी गर्दी झाली होती। हरिभक्त पारायण श्यामसुंदर महाराज यांनी आपल्या कीर्तनात संत तुकाराम महाराज यांचे जीवनचरित्र व त्यांनी समाजासाठी केलेल्या अलौकिक कार्याचे वर्णन केले। दुपारी 12 वाजता अखंड हरिनामाचा गजर झाला। त्याचबरोबर अत्यंत जड अंतकरणाने भाविकांनी गुलाल पुष्प वर्षाव करून बीजेचा सोहळा साजरा केला। यावेळी महाआरती करण्यात आली। पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य दिंडी मिरवणूक काढण्यात आली। दुपारी 2 वाजता संगीत भजनाचा कार्यक्रम झाला। सायगावमध्ये आध्यात्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये एकोप्याचे वातावरण पाहावयास मिळाले। आमदार शशिकांत शिंदे, श्री नवलाई देवी मंदिराचा जीर्णोद्धार व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, कीर्तन, निरूपण, प्रवचन, भजन यासह विविध माध्यमातून विवेकाचा मार्ग दाखवणारे कार्यक्रम हा अध्यात्माची ओढ लावणारा आहे। विविध आध्यात्मिक कार्यक्रम आयोजनाच्या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये एकोप्याचे वातावरण आज सायगावमध्ये मला अनुभवास मिळाले, असे गौरवोद्गार माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी काढले। मौजे सायगाव एकंबे तालुका कोरेगाव येथे श्री नवलाई देवी मंदिराचा जीर्णोद्धार व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा बुधवारी सकाळी 11 वाजता करण्यात आली। त्याप्रसंगी ग्रामस्थांना आध्यात्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या। श्री नवलाई देवीचे मनोभावे दर्शन घेत ग्रामस्थ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या सन्मानाचा स्वीकार करत आमदार शशिकांत शिंदे यांनी आभार मानले। तुकाराम बीजेनिमित्त तुकोबांच्या वेशात अभिनव मतदान जनजागृती। कोरेगावच्या सरस्वती विद्यालयात पालकांसाठी केले आवाहन। तुकाराम बीजेचे औचित्य साधून बुधवारी सकाळी 10 वाजता कोरेगाव येथील दी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या सरस्वती विद्यालयात विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधून अभिनव पद्धतीने प्रबोधन आणि मतदान जनजागृती करण्यात आली। यावेळी संत तुकारामांच्या वेशात स्वीप उपक्रमाचे पथक प्रमुख तथा पंचायत समितीतील विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले। जनजागृती पथकाचे नोडल अधिकारी तथा एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी सुजित कुमार इंगवले, विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.बी. बर्गे आणि शिक्षक विद्यार्थी यावेळी उपस्थित होते। यावेळी संत तुकारामांच्या विविध अभंगांच्या माध्यमातून तसेच संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना विशद केले। सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता, असे तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे। आपल्याला जे योग्य वाटते आहे त्या पद्धतीने सत्य लक्षात घेऊन जास्तीत जास्त मतदान होणे गरजेचे आहे। असाध्य ते साध्य करता सायास कारण अभ्यास तू का म्हणे। या अभंगातून संत तुकारामांनी अभ्यासाचे महत्त्व सांगितले आहे। अशा अनेक अभंगांची उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना अभ्यासाचे आणि त्यासोबत मतदान आणि लोकशाहीचे महत्त्व सांगण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रचंड कष्टातून राज्यघटनेची निर्मिती केली। समता, बंधुता, स्त्री पुरुष समानता, पर्यावरण प्रेम, सामाजिक न्याय अशा मूल्यांची प्रेरणा दिली।
या राज्यघटनेचे महत्त्व अबाधित राखण्यासाठी जास्तीत जास्त मतदान होणे गरजेचे आहे. कमी मतदानाने नेतृत्व निवडणे म्हणजे लोकशाहीला कमी महत्त्व देण्यासारखे आहे. संत साहित्यातील विविध प्रेरक प्रसंग यावेळी विद्यार्थ्यांना सांगून अभ्यासाचे, करिअरचे आणि त्यासोबतच लोकशाही आणि मतदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. आपल्या पालकांना मतदान करण्यासाठी आग्रह करा असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. इंगवले यांनी मतदान आणि लोकशाहीचे एकंदरीत देशाच्या प्रणालीतील महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांचे लोकशाहीतील योगदान याविषयी त्यांनी अनेक उदाहरणासह महत्त्व पटवून दिले. या अभिनव उपक्रमाबद्दल सरस्वती विद्यालयाने प्रशासनाचे आभार मानले. यशेंद्र क्षीरसागर हे प्रशासकीय अधिकारी असले तरी सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांचा नेहमीच वावर राहिला आहे. कोरेगावच्या सरस्वती विद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेल्या क्षीरसागर यांनी तुकाराम बीजेचे औचित्य साधून थेट त्यांची वेशभूषा करत विद्यार्थ्यांना अभिनव पद्धतीने मार्गदर्शन केले. त्यांच्या या उपक्रमाचे विद्यालयाने विशेष कौतुक केले आहे. आपण ज्या शाळेत शिकलो तिथेच आज आपल्याला मार्गदर्शन करण्याची संधी मिळते हे पाहून क्षीरसागर यांचे डोळे पाणावले होते. भाडळे येथील रा. वी. तारळकर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचे दातृत्व. शाळेला दिला फायबर खुर्च्यांचा संच भेट. ज्या शाळेने आपल्याला घडविले, आपल्याला मोठे केले आणि समाजात नावलौकिक मिळवून दिला, त्या शाळेला आता मदतीचा हात देण्याचा निर्धार माजी विद्यार्थ्यांनी केला आहे. कोरेगाव तालुक्याच्या दुर्गम आणि डोंगराळ भागातील भाडळे येथे विद्यार्थ्यांनी फायबर खुर्च्यांचा सेट विद्यालयास देऊन ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला. भाडळे येथे रा. वी. तारळकर हायस्कूल असून या शाळेतील अनेक विद्यार्थी आज समाजामध्ये नावलौकिक मिळवत असून विविध क्षेत्रात अग्रगण्य आहेत. भाडळे गावाने आणि या शाळेने आपल्याला घडवले असल्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. 1998 सालच्या 10वीतील विद्यार्थ्यांच्या बॅचने या शाळेला नेहमी सहकार्याची भूमिका घेतली आहे. कोरेगाव बार असोसिएशनचे सदस्य व कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ॲडव्होकेट अमोल राशीनकर यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी बुधवारी सकाळी 10 वाजता शाळेला फायबरच्या खुर्च्यांचा सहज भेट देऊन शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका श्रीमती पन्नुरे यांनी त्यांचे स्वागत करून भेटीचा स्वीकार केला. आज आम्ही चांगल्या पद्धतीने घडलो आहोत. भविष्यातील पिढी चांगली घडावी, भाडळे खोऱ्याचा नावलौकिक वाढावा यासाठी आमचा प्रयत्न असून आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत रा. वी. तारळकर हायस्कूलच्या प्रगतीसाठी हातभार लावणार असल्याचे ॲडव्होकेट राशीनकर यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थ्यांच्या दातृत्वाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.